सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. तेल बघा मस्त असं सुटलेलं आहे. होत चाललेली आहे. कलर बघा किती छान आलेला आहे. हाय गाईज, रेणुका गायकवाड चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बोंबिलचा रस्सा आणि वाम मच्छी फ्राय. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया ना. व्हिडिओ खूप आपला छोटा होणार आहे, पण नक्की जाऊन बघा व्हिडिओला. तर बघा, आता मी तुम्हाला दाखवणार आहे वाम मच्छी. आज पिवळी वाम आलेली खूप मोठी, आणि मच्छीवाली ताई आपल्या रोजचे दरवाज्यात येतात, त्यामुळे आपल्याला मच्छी घेणं सोपं पडतं. चला भेटूया. तुझी सांगा लवकर जायला म्हणा. सर्वांना श्रावण आहे, पण आम्हाला आता श्रावण नाही आहे. घेतलेले बोंबील आणि इकडे घेतलेली वाम ना. वाम आज खूप मोठी होती म्हणून आज वाम बघा किती मस्त आहे. तर आता बनवते मी. आता फ्राय करायचे म्हणून आपण बघा 1 चम्मच आपल्याला हा लाल मसाला घेतलेला आहे. थोडासा घरगुती मसाला घेतलेला आहे. 1 चम्मच पकडा. अर्धा चम्मच हळद घेतलेली. त्यानंतर अर्धा चम्मच धनिया पावडर घेतलेले. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 2-3 बोंबील पण त्याच्यात टाकून घेतलेले आहेत फ्राय करण्यासाठी. आणि मला ते पीठ वगैरे लावलेलं आवडत नाही. आणि लसूण, मिरची, अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, ते पूर्ण आपण टाकून देणार आहे. थोडी मिरची जास्त घेतलेली आहे, थोडीशी पेस्ट ठेवणार आहे मी. सगळं मिक्स करून घेते. डिश मी छोटीच घेतलेली आहे, एवढी काय मच्छी नव्हती म्हणून बोले सगळ्याला लागून होईल म्हणून छोटीच डिश घेतलेली आहे. थोडा कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. 2 पळी तेल टाकणार आहे तव्यामध्ये. मसाला बघा बरोबर झालेला आहे आपला. पूर्ण मच्छीला मसाला लागलेला आहे. त्यानंतर आपण एक बोटी करून आता तव्यात टाकून देऊया. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि काय लोक लसूण टाकतात त्याच्यामध्ये, मग लसूण आपण वाटणामध्येच टाकलेलं आहे म्हणून एक बोटी मिक्स करून टाकायचे. अशा पद्धतीने आपण सर्व मच्छी टाकून घेणार आहे तव्यामध्ये. एक साईड फ्राय करून झालेली आहे, परत एक साईड पलटी करून घ्यायची. अशा 2-3 वेळा पलटी करून घ्यायची आणि पूर्ण चांगली शिजून घ्यायची आहे मच्छी. इथे बनवायला घेतला आहे मी आता बोंबलांचा रस्सा. 2 पळी तेल टाकलेलं आहे. इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यानंतर टाकायचं कढीपत्ता. त्यानंतर टाकणार आहे टॅमॅटो. एवढं तेल लागतं ना. बोंबील धुवून वगैरे घेतलेले आहेत आपण. टॅमॅटो मऊ झाल्या का नंतर आपण टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे. दुसरी पेस्ट आपण वाटून ठेवलेली आहे. लसूण, कोथिंबीर थोडी मी जास्त घेते, आणि अद्रक आणि थोडंसं जिरा, असं सगळी पेस्ट वाटून ठेवलेली आहे. आता सोडणार आहे सगळं तेलामध्ये. पेस्ट टाकून घेणार आहे सगळं आपण. सगळं मिक्स करून घ्यायचे आणि थोडं पेस्टला तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे.
तेल बघा पूर्ण साईडला झालेलं आहे आणि वाटण साईडला झालेलं आहे. असं पूर्ण होसपर्यंत आपण हलवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात टाकणार आहे मसाले. 1 चम्मच आपण मसाला टाकणार आहे. 1 चम्मच आपण घरगुती मसाला, 1 चम्मच आपण धनिया पावडर, अर्धा चम्मच हळद. आणि धनिया पावडरची रेसिपी जर कोणाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. जर पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की मला सांगा. सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. तेल बघा मस्त असं सुटलेलं आहे. इथे ठेवलेलं आहे आपण वाम मच्छी फ्राय करायला. त्यानंतर आपण सोडणार आहे बोंबील. पूर्ण बोंबील मिक्स करून घेऊया, कारण की नंतर हलवायला नाही भेटणार. आणि एकदा बोंबील रश्यामध्ये टाकले का हलवायचे नसतात, नाही तर फेंड होईल पूर्ण. तर टाकूया पण पाणी. इथं आपली मच्छी शिजायला पण लागली आहे. आपण वाटणाचा पाणी आपण तो पण टाकून घेणार आहे. आणि जसं जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण पाणी टाकून घेणार आहे. एवढा पाणी आपण टाकून घेणार आहे, अर्धा ग्लास. चला तर आपल्याला रस्सा ठेवायचा आहे. तर फास्ट गॅसवर थोडे उकळी येऊन देईन, नंतर स्लो करेन मी. ते आपल्या वाम फ्राय पण मस्त होत चाललेली आहे. कलर बघा किती छान आलेला आहे. पलटी मारून घेऊया आपण सगळं एक एक बोटी. दोघं जण ओल्यावरती गेलेली, दोघं जण जाऊन आलेली आहेत. मस्त अशी मच्छी आपण फ्राय झालेली आहे. रस्सा आपल्याला थोडासा ठेवायचा आहे, जास्त रस्सा नाही ठेवायचा आहे. फेन नाही झालं पाहिजे म्हणून बघा, जास्त हलवून पण नाही घ्यायचे. थोडंसं 2-3 उकळ्या काढून देऊ, म्हणजे शिजलं सगळं. एक मोठी उकळी काढून आता बंद करूया गॅस. गाईज माझं जेवण तयार झालेलं आहे. इकडे भात ठेवलेला आहे आणि इथे मच्छी पण फ्राय झालेली आहे. तर चला. तर गाईज आपली वाम मच्छी फ्राय झालेली आहे आणि बोंबलांचा रस्सा पण एकदम छान झालेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच भेटूया नवीन व्हिडिओला. तोपर्यंत